माझा मित्र माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की माझे दोघं मुलं माझ्या विरोधात गेलेले आहे. आता मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता जस्ट 2 वर्षापूर्वी रिटायर्ड झालात, ही परिस्थिती कशी काय निर्माण झाली? तर ते मला सांगताना रडायला लागले आणि त्यांचे अश्रू इतके अनावर झाले की अक्षरशः मला त्यांना जवळ घ्यावं लागलं, त्यांना थोडं मार्गदर्शन करावं लागलं आणि मग त्यांचा हुंदका हा थांबला. आता यावरून मला असं लक्षात आलं की एवढं ते रडता आहेत याचं कारण असं की चुका ह्या दोघं गटांकडून होत असतात. चूक ही एका गटाची कधी नसते. आता माझे जे मित्र आहेत ते मागच्या वर्षी रिटायर्ड झालेले होते आणि मागच्या वर्षी रिटायर्ड झाल्यामुळे आता त्यांना घरामध्ये काही काम नव्हतं आणि काम घरामध्ये नसल्यामुळे बघा, आता कोणत्याही वस्तूला जर घरामध्ये काम नसेल तर त्या वस्तूला वेगळंच काम आपल्याला द्यावं लागतं. आता त्या वस्तूला जर काम नसेल आणि आपण तिला नवीन काम नाही दिलं तर ती वस्तू बघा जरा निकामी व्हायला लागते. आणि रिटायर्ड झालेल्या माणसाचं काम असंच होतं, त्याचं अस्तित्व झिरो बजेटमध्ये जातं. कारण जोपर्यंत तो आपल्या सर्व्हिसवर असतो किंवा जोपर्यंत तो कमविता असतो आणि जोपर्यंत त्याला काहीतरी उत्पन्नाची आशा असते किंवा तरुणपणाची आशा असते, तरुणपणाचे दिवस त्याला असतात, त्यावेळेला त्याला घरामध्ये एक विशिष्ट प्रकारचं महत्त्व असते. पण रिटायर्ड झाल्याच्या नंतर त्याचं शरीरही त्याला साथ देत नाही, मदत करत नाही आणि शिवाय घरामध्येही आता त्याची जास्त आवश्यकता वाटत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या मित्राला सांगितलं की तुम्हाला घरामध्ये खूप मोठी ॲडजस्टमेंट करावी लागेल, घरामध्ये तुम्हाला नवीन काहीतरी करावं लागेल. मग ते म्हणाले की नवीन म्हणजे असं काय करावं लागेल? मी त्यांना सांगितलं की तुमचं नवीन म्हणजे असं की तुमच्या समोर जे जे काही येईल ते तुम्ही ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ते म्हणाले ॲक्सेप्ट केलं पाहिजे म्हणजे ॲक्च्युअली काय ॲक्सेप्ट केलं पाहिजे? मी त्यांना सांगितलं की बघा, आफ्टर रिटायरमेंट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर आपलं अस्तित्व हे खूप मागे गेलेलं असते. म्हणजे आपण पडद्याआड गेलेले माणसं आहोत किंवा असतो. आणि एकदा का पडद्याआड आपण गेलो की पडद्यावर आपण येत नाही, कारण पडद्यावर ज्यांची गरज असते त्यांचीच गरज असते आणि पडद्यावर मग आपल्याला खेळता येत नाही. आणि ज्यांना पडद्यावर खेळता येत नाही त्यांना जीवनात थोडं करमत सुद्धा नाही. आता काय करावं? ते म्हणतात ना, रिकामं मन सैतानाचं घर असते, एम्प्टी माइंड इज द होम ऑफ द डिमन. म्हणजे एक रिकामं असं मन असतं की ज्या रिकाम्या मनामध्ये नाना प्रकारचे हे विचार येत असतात आणि असे नाना प्रकारचे हे विचार एक राक्षसाचं घर, त्याचं मन झालेलं असतं. म्हणजे एक राक्षस त्याच्या मनामध्ये येऊन बसलेला असतो. आपल्या मुलांबद्दलचे त्याचे विचार बदललेले असतात. जोपर्यंत तो तरुण असतो तोपर्यंत त्याला मुलांविषयीची माया असते, प्रेम असतं, पत्नीविषयीचं प्रेम असतं आणि अशा प्रेमामध्ये तो घरामध्ये आपला विकास करत असतो, प्रगती करत असतो. आणि अशी प्रगती करून त्याने खूप मोठ्या शिखरापर्यंत ते घर आणलेलं असतं आणि त्याच्या शरीराला ती सवय पण झालेली असते, स्वभावाला तशी सवय झालेली असते, मान सन्मानाची तशी सवय झालेली असते. घरामध्ये त्याच्या तरुणपणामध्ये पत्नी त्याला रिस्पेक्ट देत असते, मुलं किंवा मुली त्याला रिस्पेक्ट देत असतात. ही गोष्ट आफ्टर रिटायरमेंट बदलते किंवा बदलून जाते. त्याचं कारण असं की जे लहान होते ते आता मोठे झालेले असतात आणि अशा मोठ्यांना
आपण काय मार्गदर्शन करणार? आणि म्हातारा झाल्याच्या नंतर आफ्टर रिटायरमेंट म्हणजे म्हातारा झाल्याच्या नंतर तो लहान झालेला असतो, लहान बाळ ते झालेलं असतं. एखादं लहान बाळ जसं आपल्याला वागवावं लागतं तसं ह्या म्हाताऱ्या लोकांना वागवावं लागतं. बरेच म्हातारे तक्रार करतात की मला ना आता पहिल्यासारखे दिवस नाही राहिले, माझ्या घरामध्ये मला पहिल्यासारखा आता सन्मान मिळत नाही. तेव्हा मी त्या लोकांना म्हणतो की कसं काय सन्मान मिळत नाही? सन्मान हा आपण मानून घ्यायचा असतो. आपण दुसऱ्यांसाठी जीवन जगायचं असतं, आपण आपल्यासाठी जीवन जगायचं नसतं. सन्मान काय असतो? सन्मान म्हणजे काय? म्हणजे आपल्याला मान सन्मान म्हणजे आपल्याला कोणीतरी मानलं पाहिजे, आपल्याला कोणीतरी मोठं म्हटलं पाहिजे आणि कोणीतरी आपल्याला भाव दिला पाहिजे. बघा, माझ्या मित्राला मी सांगितलं, तुम्ही भावाकडे बघू नका, तुम्ही किंमतकडे बघू नका. ज्यांच्यासाठी तुम्ही एवढे राबराब राबले, एवढं घर तुम्ही बांधलं, एवढी मोठी प्रगती तुम्ही जी केली, ती प्रगती तुम्ही तुमच्या मुलांसाठी केली, तुमच्या घरासाठी केली. तुमच्या नातेवाईकांमध्ये तुम्ही त्यावेळेला लोकप्रिय होते. तीच अवस्था आताही राहिलेली आहे. आता ती अवस्था बदललेली नाही. म्हणजे तेच नातेवाईक आहेत, तेच मुलं आहेत, सर्व काही तेच आहे. नदी तीच आहे. दुसऱ्या भाषेमध्ये आपण प्रतिकात्मक दृष्ट्या बोलायला गेलो तर नदी तीच आहे, परंतु नदीमध्ये आता जे बदल झालेले आहेत ते बदल मात्र महत्त्वाचे आहेत. आता ते कसे बदल आहेत? तर नदीमध्ये आता पूल बांधला गेला, त्याच्यानंतर आता खूप पाऊस पडायला लागला म्हणून नदीचे काठ आता झिजले, आता नदीचं पाणी गावात घुसायला लागलं. म्हणजे असे बदल त्या नदीमध्ये झाले. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की असे बदल हे जीवनशैलीमध्ये झाले, जीवनामध्ये बदल झाले. आपण त्या काळात होतो, त्या काळामध्ये वेगळं स्वरूप होतं. बघा ना, म्हणजे त्या काळामधलं जे स्वरूप होतं ते स्वरूप त्या काळामध्ये फारच त्या काळानुसार होतं आणि आताच्या काळानुसार स्वरूप बदललेलं आहे. आताच्या काळानुसार मुलं बदललेली आहे, आताच्या काळानुसार समाज बदललेला आहे आणि आताच्या काळानुसार इतरत्र जो परिसर आहे तो बदललेला आहे, दिशा बदललेल्या आहेत, वातावरण बदललेलं आहे, आकाश बदललेलं आहे. म्हणजे सांगायचं सर्व सृष्टी आज बदललेली आहे. अशा बदललेल्या सृष्टीनुसार आपल्याला बदलावं लागेल. आपण जर अशा सृष्टीनुसार नाही बदललो, अशा परिस्थितीनुसार आपण स्वतःला नाही बदलवून घेतलं तर आपल्याला दुःख असणार आहे. म्हणून आफ्टर रिटायरमेंट जे लोक आहेत त्या लोकांना दुःखाला खूप सामोरं जावं लागणार आहे. का? तर तेच जातील, कारण ते त्यांच्या स्वभावामुळे जातील. कारण ते लोक जोपर्यंत त्यांचा मूळ स्वभाव बदलवणार नाही तोपर्यंत त्यांना अडचणी निर्माण होतील. कारण जो मूळ स्वभाव असतो तो मूळ स्वभाव आपण बदलला पाहिजे. आता आपला मूळ स्वभाव म्हणजे काय? तर विनाकारणचा आपला अहंभाव, विनाकारणचं आपलं कौतुक, विनाकारणचं आपलं मोठेपण. मग हे मोठेपण तरी कशासाठी? आपण ज्यांच्यामध्ये आज राबराब राबतोय, ज्यांच्यामध्ये आज आपण थांबलोय, आपल्यामुळे ज्यांचा विकास झालेला आहे, ज्या मुलांना समाजामध्ये ओळख नव्हती त्या मुलांना आज आपल्यामुळे ओळख आलेली आहे, आपण त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठेचं स्थान प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणजे आपण मुळातच मोठ्या पदावर बसलेलो आहोत. आणि अशा मोठ्या पदावर बसलेल्या आपल्या लोकांनी पुन्हा लहान पदावर जावं का? आणि त्यांनी अतिशय खालच्या दर्जाचे विचार करावे का? आणि त्याने असं म्हणावं का की आता माझी मुलं मला बरोबर वागवत नाही, माझ्या मुली आता माझ्याशी बरोबर बोलत नाही, माझे नातवंड माझ्याशी बरोबर बोलत नाही, असं त्यांनी तक्रार करावी का?
तर या ठिकाणी मी असं सांगेन की अशा म्हाताऱ्या पुरुषांनी अशी तक्रार न करता त्या सगळ्या म्हाताऱ्या पुरुषांनी आपल्या नातवंडांमध्ये, आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये, आपल्या सुनांच्या प्रगतीमध्ये आणि आपल्या घराच्या एकंदरीत विकासामध्ये आपल्याला शोधलं पाहिजे. तरी कुठंतरी या विकासामध्ये अदृश्य झालं पाहिजे, कारण शेवटी त्यांना अदृश्य व्हायचं आहे. कारण संतांचं पण एक ब्रीद आहे की महाथोरतेची मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. म्हणजे मरायचं आहे तर चांगल्या गोष्टींसाठी मरायचं आहे, चांगलं करून मरायचं आहे. मग आता या म्हाताऱ्या माणसांनी आफ्टर रिटायरमेंट जर चांगल्यासाठी ते वारलेत आणि जीवनभर तरुण असताना त्यांनी उत्तम प्रकारचं काम केलं, त्यावेळेला त्यांना कोणी विरोध नाही केला म्हणून त्यांना बरं वाटायचं. आता म्हातारपण आलं, थोडा स्वभाव बदलला, थोडा स्वभाव चिडचिडीचा झाला आणि अशा चिडचिडीच्या स्वभावामुळे आता थोडेसे खटके घरामध्ये उडत आहे. म्हणून या म्हाताऱ्या माणसांनी तक्रारी करायच्या का? ज्यांनी मोठी मोठी घरं बांधली त्यांनी तक्रारी करायच्या का? सांगायचं असं की ज्यांनी घरं बांधली ती कधीही दुसऱ्यांची घरं पाडत नसतात. ज्यांनी दुसऱ्याला जीवदान दिलं ते कधी दुसऱ्याचा जीव घेत नसतात. मग अशा प्रकारचं जर जीवन आहे, शास्त्र आहे, तर अशा शास्त्राला आपण कसं खोडून काढू शकतो. म्हणून मला या ठिकाणी असं वाटतं की जेवढेही म्हातारे आहेत किंवा जेवढेही लोक रिटायर्ड झालेले आहेत, मग ते सर्व्हिस करणारे असतील, शेतकरी असतील, उद्योगपती असतील, कोणी असेल, त्यांचं लाईफ हे शेवटी सारखंच असणार आहे. कारण आकाशातम पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. म्हणजे कितीही नद्या असल्या पृथ्वीवर, जगामध्ये अनेक नद्या आहेत, पण या सगळ्या नद्यांना जे पाणी घेऊन जायचं आहे हे सगळं पाणी एका सागरामध्ये न्यायचं आहे. कारण सागर हा एकमेव आहे. ज्यानं आपल्याला जन्माला घातलं तो परमेश्वर एकमेव आहे. आणि त्याच परमेश्वराचं म्हणणं असं आहे की ठेविले अनंते तैचीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. संत तुकारामांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हातारपणामध्ये जर थोडासा म्हातारा माणसाने धार्मिकतेचा आधार घेतला, स्पिरिच्युअलिटी ज्याला आपण म्हणतो, त्याला अजून दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणूया स्फूर्तिवजा, किंवा जसं मला जीवन जगता येईल तशी जर मनाची मनोधारणा केली तर मला असं वाटतं की सर्व म्हातारे, त्यांचं म्हातारपण आणि त्यांचं अतिशय जेही काही एकाकी झालेलं जीवन आहे ते खूप खूप आनंदात जाईल. आज मी आपल्याला हा जो व्हिडिओ दिला, हा व्हिडिओ थोडासा म्हाताऱ्या लोकांचे खूप असे वाईट दिवस खरंच बघितलेले आहेत आणि त्या लोकांना खरंच रडायला येतं. परंतु त्यांना जरी रडायला येत असलं तरी त्यांना विचार करायची गरज आहे, कारण ते मोठे आहेत आणि मोठ्यांनी लहानांना माफ केलं तर मला असं वाटतं त्या ठिकाणी उत्तम प्रकारचा संसार होईल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो कृपया करून मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे आणि माझा हा व्हिडिओ आपण खूप खूप शेअर करावा ही विनंती. नमस्कार.